हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण चिकन बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले ते मॅरिनेट करायचं आहे. तर आपण हळद टाकणार आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट टाकायचं आहे आणि आलं लसूणची ही पेस्ट विकत मिळते ती टाकायची. आपण ही रेडीमेड पेस्ट आहे किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता, हा तुमचा चॉईस आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सर्व बाजूने मसाला कोट झाला पाहिजे. आणि हे आता आपण एक 15 मिनिटं ठेवायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये शेवटी, परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया. तर आता मसाल्यासाठी आपण इथे अर्धा सुकं खोबरं घेतलं आहे किसून, 2 कांदे घेतलेत आणि आलं लसूण घेतलं आहे. आणि इथे कोथिंबीर घेतली आहे आपण, आणि कोथिंबीरच्या काड्या पण घ्यायच्या आहेत मसाल्यासाठी. आणि सुक्या मसाल्यांमध्ये धणे घ्यायचे आहेत आणि पत्थर फूल घ्यायचं आहे, लवंग घ्यायची आहे, मिरे घ्यायचे आहेत, हे सर्व घ्यायचं आहे आपल्याला. दालचिनी घ्यायची आहे. आता तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे, पटापट करायचं आहे, कारण की ते पटकन गरम होतात. पटकन काढून घ्यायचे. इथे आपण कांदा घेतला आहे, तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघा, कांदा ऑलरेडी परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण टाकायचं आहे, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता शेवटी खोबरं टाकायचं आहे, ते पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण परतून घेतलंय. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर या मसाल्यामध्ये आपण एक ॲडिशनल टोमॅटो घेतलाय. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता आपण कढईमध्ये तेल घेतलंय, एका साईडला पाणी गरम करून घेतलंय. तेलामध्ये आता आपल्याला तेजपान टाकायचंय, लसूण टाकायचे थोडे, आणि तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, आणि जो आपण वाटण केलेला मसाला आहे तो पटकन टाकायचा आहे याच्यात, म्हणजे तिखट जाणार नाही. हा मसाला तेलात परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आला आहे. आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते खाली करपू नये. आणि आता आपण
चिकनचा मसाला यात घालायचा आहे. हा चिकनचा मसाला मी ईस्टर्न कंपनीचा घेतलेला आहे. हा तुम्हाला झेप्टोवर इझिली अवेलेबल होईल. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी ही पाठवेल. हा मसाला खूप छान आहे चवीला, बिलकुल उग्र नाही आहे. आता याला पण तेल सुटलं आहे मसाल्याला. तर आता आपण पाणी टाकायचं आहे, गरम पाणी, आणि मीठ घालायचं आहे. आणि मीठ घातल्यावर 4-5 शिट्ट्या काढून चिकन रेडी करूया. कोथिंबीर घालायची आहे, मीठ घातलं आणि आता हे मिक्स करू आणि शिट्ट्या काढून घेऊया 4-5. चिकन रेडी झालं आहे आपलं, तुम्ही बघा. आता आपण हे मस्त सर्व करून घेऊया. तर आपली संडे स्पेशल चिकन थाळी रेडी आहे नाचणीच्या भाकरीसोबत. आज ही तुम्हाला चिकन थाळी आम्ही प्रेझेंट केली आहे. तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकतात, तांदळाची, ज्वारीची, बाजरीची, तुमच्या आवडीनुसार, किंवा चपातीसोबत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.